आज बनवणार आहे मी खिचडी. बघा खिचडीसाठी लागणारे साहित्य. कोथिंबीर, गाजर, शिमला मिरची, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, वाटाणे. वाटण्यासाठी लसूण, मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि सोयाबीन हे घेतले आहे. तांदूळ, तेल गरम 3 ते 4 पळ्यात तेल टाकून घ्या. तेल टाकल्यानंतर मोहरी, जिरे चांगले कडकडून घ्या. जिरे मोहरीचा अशा प्रकारे तडका बसल्यानंतर कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकून घ्या. कांदा टाकल्यानंतर फ्राय करून कांदा, टोमॅटो, वाटाणा चांगला फ्राय करून घेतल्यानंतर आपण बारीक केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा, अद्रक, लसूण कुकरमध्ये टाकून घेऊ. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर भिजून घेतलेले सोयाबीन हे टाकून घेऊ. लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद कुकरमध्ये टाकून घेऊ. चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ. कांदा टोमॅटो आपला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहे ते आता आपण या कुकरमध्ये टाकून घेऊ. हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तिखटही आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. हे बघा, कुकरमध्ये तांदूळ घालून घेतल्यानंतर बारीक चिरलेले कोथिंबीर टाकून पाणी मिक्स करून घ्या. त्याला 1 लिटर पाणी टाकून घ्या. 10 मिनिटासाठी आपण आता ही खिचडी शिजवून घेऊ. हाय, कसं काय भेटलं तू?